श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सगळेजण? आणि आता इकडं आहे तर रेवा आणि शमुदाला खेळत आहे. ते स्कूलमध्ये गेले होते, स्कूलमधून आले आणि दोघांची सायकल खेळायचं चालू होतं. आणि दोघांचं असं होतं की दोघांना सोबतच बसायचं होतं सायकलवर, म्हणून दोघांची भांडण झाली. मग ते दादा गेले घरी आणि आता वाजलं होतं दुपारचं 1 आणि तर मला बनवायचे होते इशूसाठी मैद्याचे लाडू. तिला हे मैद्याचे लाडू खूप आवडतात. त्या मी फक्त अर्धाच किलोचे बनवते, त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले, थोडंसं खोबऱ्याचं कीस घेतलेले आहेत आणि 1 वाटी तूप आणि 1 छोटी वाटी साखर घेतलेली, पिठी साखर घेतलेली मी. आणि त्यानंतर मी छान कढई गरम झाली आणि त्यात मी मैदा टाकला आणि व्यवस्थित असं भाजून घेतला. आणि मी हा ब्लॉक काही घेतलेला नव्हता, तर मी आज फर्स्ट टाईम बनवला. गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा केक बनवला होता आणि फर्स्ट टाईम बनवला, पण एवढा छान आला होता की ईश्वरा पण खूप आवडला. आणि हे पण त्याच्यासाठी सरप्राईज होतं आणि लाडूंचं पण सरप्राईज होतं. आणि केक तर झाला होता, पण लाडू बनवतच होती तेवढ्यात मॅडम पण येऊन गेला, कारण ती 1:30ला येते आणि मी 1ला बसली होती करायला. तर ती म्हटली की काय बनवते, मी सांगितलं लाडू. तर इतकी खुश झाली, तेव्हा मी शूट काय केलं नव्हतं, पण ती इतकी खुश झाली कारण तिला हे लाडू खूप आवडतात. आणि ती बऱ्याच दिवसापासून सांगत होती की मम्मा हे लाडू बनव. माझा मैदा आहे ना छान असा भाजून झालेला होता, जास्त पण नाही भाजायचा आहे आणि थोडा कमी पण नाही भाजायचा आहे, एकदम व्यवस्थित मीडियम भाजायचा आहे, म्हणजे तो लाडू खायच्या वेळेस कच्चा पण नको लागायला. मैदा छान भाजून घेतला, मग त्याच्यात 2-3 चम्मच रवा टाकला, तो पण भाजून घेतला छान असा. मग साखर टाकली, किसेलं खोबरं टाकलं आणि ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले, ते छान असे मिक्स केले. आणि तूप पण जास्त गरम पण नाही जास्त गार पण नाही, मीडियम टाकायचं, म्हणजे जे आपली मैदा आहे ना तो असा जळल्यासारखा नको व्हायला, म्हणून मग थोडं थोडं करून पीठ टाकलं. आणि मी आणि जयूने मग भांडायला सुरुवात केली. आणि हे लाडू तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, मुलांना तर खूपच आवडतं. आणि मेन म्हणजे इशूला आणि रेवाला पण, आता रेवा पण खायला लागलेली आहे हे लाडू. मग काय गरम होतं तेवढ्यातच पटकन व्हायला सुरुवात केली. आम्ही दोघांनी पटापट करत होतो आणि तुम्हाला पण दाखवलं. आणि मग काय मम्मी आणि मावशी तर लाडू बनवते, मग ईश्वरा पण लागला हेवा की मम्मा मी पण लाडू बनवते असं. आणि काय तर ट्राय केलं, पण थोडंसं गोल झालं, जास्त काही झालेला नाही. आणि लाडू बनवून झालेला होता. तर पहिला लाडू तिला टेस्ट केलेला होता, तर तिला हे लाडू तर आवडतात. तर तिचं रिॲक्शन बघून घ्या. आणि अर्धा किलो मैद्याचे एवढे लाडू आलेले आहेत आणि बघू शकता किती भारी दिसत आहे ते. आणि बघा मी तुम्हाला दाखवत होती तेवढ्यात मॅडमांनी एक लाडू फोडला, कारण ते थोडेसे नाजूक येतं ना, तिने लगेच असं जोरात पकडलं ना, तो लाडू फुटला. आणि लाडू फोडल्यानंतर ती एवढी गावाली ती निघून गेली आणि मस्त असे डब्यात पॅक करून दिलं. आणि तेवढ्यात तेव्हा आपण उठली आणि ती झोपलेली होती, ती दुपारी छान झोप घेते ती. तेवढ्यात आमचे केक आणि लाडू पण बनून झालेला होता. तिला केक दिला आणि सॉरी लाडू दिले खायला आधी, मग तिने लाडू वगैरे खाल्ला. आणि आता लगेच एवढ्या 3 पण वाजले, आम्ही थोडंसं रिलॅक्स वगैरे झालो. आणि इकडं मग जयूने इशूला रेडी केलं आणि तिला आज सागरवेणी पाहिजे होती, म्हणून तिला सागरवेणी घातली आणि तिला सागरवेणी शोभते पण खूप छान वाटते. तर असा होता हा आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.